मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। येथे खेळली जाते रक्ताची होळी। बोरीगदाची येथील आगळी वेगळी परंपरा। होळीची धुळवड म्हणजेच विविध रंगछटा आणि असंख्य रंगांनी न्हाऊन निघालेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते। परंतु यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोरीगदाची एक असे गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते। होय, अगदी खरं आहे, आपण जे ऐकत आहात ते अगदी खरं आहे। या गावी रक्ताची होळी खेळली जाते, तेही मागील 50 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील बोरीगदाची हे गाव रक्तरंजित होळीकरिता दरवर्षी चर्चेत असते। गदाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या या गावामध्ये मागील 50 वर्षापासून ही परंपरा अविरत चालू आहे। होळीच्या दिवशी या गावी तुफान दगडफेक होते। ही दगडफेक आकसापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून पाळला जातो। दरवर्षी फाल्गुन मास पौर्णिमा म्हणजेच होळीच्या दिवशी या गावी गदाजी महाराजांची भव्य यात्रा भरते। यात्रामध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात व या यात्रेमध्ये आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात। ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जातो। विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते। या परंपरेची मागील आख्यायिका अशी आहे की 50 वर्षापूर्वी या गावी गदाजी महाराजांचे वास्तव्य होते। एके दिवशी त्यांनी लहान मुलाला दगड फेकून मारला असता तो मुलगा जागीच ठार झाला। या घटनेने गावकरी खवळले आणि गदाजी महाराज यांना बांधून ठेवले। तेव्हा गदाजी महाराज यांनी सांगितले की मृत झालेल्या मुलाला होळीचे भस्म लावा, तो जिवंत होईल। आणि झालेही तसेच। या घटनेच्या प्रभावाने पुढे दरवर्षी त्या ठिकाणी होळीच्या दिवशी दगडफेक करून रक्तरंजित करण्याची होळी सुरू झाली। ती आजही तशीच सुरू आहे। या दिवशी सकाळी गावकरी मिळून प्रतिकात्मक शवयात्रा काढतात। त्यानंतर संस्था प्रांगणात जाऊन आंघोळ आणि पूजाविधी आटोपतात। त्यानंतर 2-3 भाविक जवळील एका टेकडीवर जाऊन गोटमार सुरू करतात। त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकरी दगडफेक सुरू करतात आणि ही दगडफेक तोपर्यंत सुरू असते जोपर्यंत तिथे उपस्थित भाविक रक्तबंबाळ होत नाही, तोपर्यंत हे सत्र सुरूच असते। प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र चालू आहे आणि ते आजही। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।